मी बनवणार आहे कुळदाचं पीठ, जे की असणार आहे स्पेशल असं आणि वेगळंच असं खास असं. तर ते काय असणार आहे ते तुम्हाला समजेलच. मम्मी 5 वाजता का बोलतो कलच? कोण खाणार मग? मी आणि मामा आणि मी. पिठीचा कलर आता ह्याच्यात वेगळाच वाटतोय मोबाईल मध्ये, आणि असा रिअल मध्ये वेगळा वाटतोय. पिठी बरोबर पण आपण खाऊ शकतोय भाकरी. हा, मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 80व्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, नेहमीप्रमाणे आपली देवपूजा झाली आहे आणि आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण. तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. इकडे आरू बघा कशी अभ्यास करत सकाळी सकाळीच तयार होऊन बसली आहे. सकाळी सकाळीच अभ्यास केलेला मस्त असतो आरू, माहित आहे ना, लक्षात सगळं राहतं. काय हो, हा काय नाश्ताच काय नाही. तर मंडळी, इकडे सकाळी चपात्या केलेल्या आहेत, त्या आम्ही चहा बरोबर खाल्ल्या. मिस्टरांनी काही अजून नाश्ता नाही केलेली आहे, पण आता इकडे पटकन कुकर लावते. उसळ बरोबर मिस्टर चपाती खातील. आता होईपर्यंत थांबतायत की नाही ते बघूया. चहा पटकन आधी कुकर लावूया. तर इकडे बघा आजी चहा पित आहेत. थंडी आहे म्हणून स्वेटर पण घातलेली आहे. गरमागरम चहा पिया म्हणजे थंडी उडेल. तर आता कुकर लावून झालेत, म्हणजेच माझं 90% जेवण झाल्याच जमाय. तर आता मी माझ्या कामाकडे वळले. म्हणजे हेच की मी तुम्हाला मगाशी बोलले की आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे आणि माझ्यासाठी आणि तुमच्यासाठीच खास असणार आहे. तर असं की कुळदाचा आई सुपारी आणलं की काय? आजी खालनं आलं सुपाऱ्या आग्रातून गोळा करून. म्हटलं कोण पाटणे, ते मी पण भियाले. म्हटलं असं काय अचानक मध्ये तिखट काहीतरी असं चावून कशी झाली. तर आता कुकरच्या शिट्या व्हायला सुरुवात पण झाली आहे, तर होतील त्या. पण आता ती आपण आपल्या कामाकडे वळूया. तर मी एक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करते. तर बघूया त्याला आता किती सपोर्ट भेटतोय ते. तर असा व्यवसाय की जो माहीत आहे प्रत्येकजण तो वापरतात, म्हणजे जे काय मी आता बनवणार आहे ते. तर तोच आता कोणत्या कुकरच्या शिट्या किती होतील ते समजणार नाही तुम्हाला. दोन, हा दोन. एक काय ह्याची मोठ्या कुकरची झाली पहिली वाली, ते समजलं. ही मोठ्याची झाली काय? हा, मग पहिल्याची छोट्याची होती. एक दोन्ही कुकर एकदम लावले तर पटापट शिट्या होतील. जाऊ दे, काय होईल ते होईल. पण आता तुर्तास मी बनवणार आहे कुळदाचं पीठ, जे की असणार आहे स्पेशल असं आणि वेगळंच असं खास असं. तर ते काय असणार आहे ते तुम्हाला समजेलच. तर आधी सुरुवातीला कुळीद हे घेतलेले आहेत ते निवडूया, आणि नंतर मग कुळदाचं पीठ हे सगळ्यांनाच माहिती आहे, नॉर्मल कुळदाचं पीठ. पण आम्ही त्याच्यावरती महिनाभर म्हणजे बोलतात ना, रिसर्च करून ते बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट हे गावाकडचे त्याच्यात मिक्स करून ते बनवण्याचा प्रयत्न, व्यवस्थित चांगलं प्रोडक्ट कसं तयार करता येईल ह्याचा विचार करून आम्ही ते बनवलेलं आहे. तर आता ही सुरुवातीला ते निवडायचे असतात, परत भरडायचे, भाजायचे, सगळं काय असतं ती प्रोसेस आज मी करून दाखवणार आहे. आणि आम्ही नेहमीच कुळदाचं पीठ किंवा कुळदाचा पोळा किंवा कुळद्याच्या पिठाचं पिठलं भाकरीसोबत खातच असतो. पण आज मी स्पेशल असं पीठ कुळदाचं. छोटा मोठा सुरू आहे. हां, छोट्याची होते, एकदम मोठ्याची होते. हां, मग ते किती होत आहेत ते बघा. मोठ्याचे 3 झाले काय बंद करा. आता मोठ्याच्या दुसरी झाली, हां, छोट्याचे पण 2 झाले. हां. 2 झाले. हा, ते बघा तुम्ही. आता मी जरा इथे बोलते. तर कुळदाचं पिठीचं पिठलं पण म्हणू शकता, म्हणजे पिठलं पण करू शकतो, पिठी पण बनवू शकतं, आणि कुळदाच्या पिठाचा पोळा पण बनवू शकतो, जसं बेसनचा पोळा वगैरे बनवतो तसा. पण आज मी मिस्टरांना हे स्पेशल पीठ कसं झालं आहे ते वगैरे त्यांना चाखण्यासाठी पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे ह्या व्हिडिओद्वारे. तर चला आधी सुरुवातीला कुळीद आहेत ते निवडून घेऊया. तर इकडे हे गावठी कुळीद.
निवडायचे म्हणजे काय निवडायचं, ह्याच्यामध्ये माती असली तर. आता हे धुवून आईंनी ठेवलं नाही, त्यामुळे मातीची ढिकळं सहसा असतात, त्यामुळे मातीची ढिकळं ही धुवून ठेवल्यामुळे ती सगळी हे करून गेली. तर आता तिकडे बसलेले पण तिथे काळोख, त्यामुळे काही दिसत नव्हतं. आणि आता इकडे ह्या साईडला आले, त्यामुळे म्हणजे दिसत नाही. आणि कुळदाचा कलर आणि ह्याचा कलर आतमध्ये असल्यामुळे सेमच झालाय. निवळ एकदम बारीक असल्यामुळे पण दिसत नाही. तर माझा आवाज जरा थंडी आहे, त्याच्यामुळे सर्दी थोडी झाली आहे, म्हणून असा आहे. आता आवाज माहित आहे कणखर कसा. उडू थंडी उडू नको. खायाच दे म्हणतो, खायाच नाश्ता दे. झाले आता कुकरच्या शिट्ट्या, जरा कुकर थंड होऊ दे, देते गरमागरम उसळ आणि चपाती. चला इकडे गरमागरम माझी उसळ तयार. आणि मिस्टर खायला पण माझी म्हणजे मी केली म्हणजे माझीच असणार ना, कसली बघा गरमा. मग तर मंडळी, मिस्टरांनी घेतल्यावर उसळ ती मला पण तोंडाला पाणी सुटलं, राहवलं नाही, म्हणून मी पण आता खायला बसले. इकडे उसळ घेऊन आणि चपाती. मस्त झाले खरंच. हा खरंच वासानेच समजतं, म्हणून मला तोंडाला पाणी सुटत होतं सारखं. आता मी पण खाते थोडी. इकडे आता आपले मस्तपैकी साफ करून झालेत कोळीत. आणि इकडे चूल पेटवली आहे, मस्त भाजूया. ह्याला काय म्हणतात माहित आहे? आमका नाही माहिती. आई ह्याला काय म्हणतात? आ? बोतिया. बोतिया. बोतियाने ढवळूया. आता तवा तापलाय, तर टाकूया थोडेसे. बाबा बाय. पकड घेतली. हे बघा बरोबर केलेत ना? हा बरोबर आहे. एवढ्याच हे करू भाजू. ते दोन्ही पण कलर सेमच दिसतात, म्हणजे भाजलेले असे न भाजता पण सेम दिसताय आणि भाजलेले पण थोडे. ते गेल्या वर्षीचे आहेत ना, हा म्हणून ते जुने झाले होते, त्याच्यामुळे कलर झाले. नवीन, आता मी जर नवीन आहे ना भाजण्यासाठी, त्यामुळे मला तर समजणार नाही भाजलेले कसे ते. हा जुने झाले गावठी कुळीत ना, असे जुने झाले की असेच होतात. भाजून घे. हा भाजून घे. नको भाजते, फक्त बघा, मला अंदाज येईपर्यंत बघा असा बरोबर भाजते काय मी. हाय बरोबर आहे, हे करपले बरोबर आहे ना? परतले जात असतील का हे गोलगोल फिरवून? परत मंडळी मस्तपैकी जेवून, मस्तपैकी थोडाफार आराम करून आता ठमा पण आली आहे मला मदत करायला ना. मस्तपैकी मदत करायला करशील ना? काय करशील? चल कामाला लावतेस तुला आता. हा सकाळपासून कुठे होती? धनुगले सारखं धनुगले. आणि घरी अंघोळ नाही गेलेला. तू बुलशाच आहे. शी बुलशा, आमच्याकडे नको. आणि ना आम्हाला गेलो, फुगा फुटकन फुटला आणि ना मी जलाचे दूध पियायला. हा काय बोललं काय माहिती. फुगा फुटला आणि हम्मा आणायला गेलेलो आणि दूध थोडस पियालं, एवढं समजलं. चालेल, चल आता जास्त टाइमपास न करता आपण आई काय करतात ते पण बघूया आणि आम्हाला मदत कर. हा ठीक आहे, चल.
तर इकडे आईच बसल्यात, कारण हे हलक्या हाताने भरडायचं असतं ना आई. जड दोघं जण बसून काय उपयोग होत नाही ह्याचा, कारण ह्याचे प्रॉपर असे 2 टर्फलं निघाली पाहिजेत ह्या कुळदाची. हे आई आता पीठ जर म्हणजे आता भरडून झाल्याच्यानंतर आसडणार ना, त्याच्यानंतर जे मिक्स केल्याच्यानंतर पीठ दळणार ते ह्याच्यावर येईल, बारीक होईल हे जातलीवर, कारण हलकी वाटते ना जातली. होते होईल, पण तुला ती दुसरी गाडी पिढी आयला दुसरी लावायला पाहिजे. मोठीवाली ना, तेच म्हटलं, कारण हे भरडण्यासाठी हे हलकी ठीक आहे. ती तुला वडायला नाही शकणार. एकट्याला नाही जमणार ना, ती मोठी आहे. हे बघ, असे 2 तुकडे होऊन त्याची टर्फलं बाजूला होतात. टाकून डाळ कशी होते ती. इकडे आता आईने मस्तपैकी डाळ तयार केल्याने, जरा पण त्याच्यावर टर्फलं होती ती सगळी पूर्ण घालवलं नाही. ठीक आहे, मिक्स करायचा. परत टाकली ना म्हणजे एवढं उडू हा, काय मस्त सुगंध सुटलाय मंडळी, काय सांगू आता तुम्हाला. मंडळी, या ठिकाणी कॅमेरा लाईटच्या फ्लॅशमुळे या कुळीत पिठाचा रिअल कलर दिसून येत नाहीये. हा कलर पिवळसर आहे, पण लाईटमुळे तो पांढरा दिसतोय. आता हा सुगंध ह्या गोष्टीमुळे सुटलाय की त्यामध्ये मी काही आपल्या कोकणातील गावठी मसाले, म्हणजे जे आपल्या घरी भेटतात, जे काही प्रमाणात ह्या पिठामध्ये मिक्स करून ते पीठ मी खास असं स्पेशल असं तयार केलंय. ते आता त्याच्यामुळे हा जो काय सुगंध आहे तो सुटलाय. आणि जी मेहनत आहे ती तुम्ही बघितलात, किती मेहनत आहे ती त्याच्या पुढची. काय ते हे टाकण्यात काय एवढी मेहनत नाही, पण ते पीठ बनवण्यात खूप मेहनत आहे. थमाचा आवाज येतोय पाठी, अभ्यास करते. एवढीशीच का करतायस? डाळ आहे ना दुपारची, हा, म्हणून जराशीच करते. उगाच तरी ती डाळ पण फुकट जाईल. ओके. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता चांगला शिजू देते पीठ, जे उकळ येऊ दे चांगला. मग झाली आपली पिठी तयार. चला आता पोळा करूया. घटघट पिढी घट नाही, आपल्याला हवी तशी. आता काय भाकरी बरोबर तुम्ही खाणार आहात काय? नाही, भाकरी बरोबर पोळा. भाकरी बरोबर पोळा ना, मग भातावर टाकाल ना पिठी. मस्त सुगंध सुटलाय. चला, हा हे होते तोपर्यंत आता हे पिठाचं मिश्रण तयार करून घेते. काय करायचं हे? हे सगळं आता पोळ्याची तयारी मिक्स करू. मसाला आ? काय ग?
मला भाकरी सोबत पण पोळा. भाकरी सोबत पोला अंड्याचा नाही करत आहे बाबू, मग उडदाचा. मला भाजी. हा तो अंड्याचा पण मागशील, तुझा भरोसा नाही. आता ह्याच्यात मी थोडीशी मिरची टाकली आहे आणि थोडासा मसाला पण टाकला तरी चालेल. आणि थोडासा मसाला टाकला, जास्त नाही. मिरचीचा तिखटपणा असेल त्याच्यावर. हे बघा, ही आता पद्धतशीर पिठी आपली तयार आहे. आता हे बंद करूया आणि पोळा करायला जाऊया. त्यात आता मीठ चवीनुसार. चवीनुसार मीठ. ह्याच्यात आता थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं. मम्मी 5 वाजता आला. का बोलतो कलच? कोण खाणार मग? मी आणि मामा आणि मी. तुम्ही दोघं फक्त खायचंच काम कसं करता? हा, तुम्हाला खायलाच येतं ना फक्त? एक भाग अनुला, एक भाग मला. होय ना अनु? आणि तुमच्यातल्या दोघातला एक एक घास मला. बापरे. बापरे, हे पोळे कुस्करतातच, माहितीये मला. होय. पण आणि- जेवढा करपेल तेवढा, आता मी तेच बोलणार होतो. कारण तुम्हाला मला माहित आहे करपलेला करपलेला दे, आवडतं. करपलेला दे. मला पण कदापडे लावून. जेवढा करपेल चला, झाला झाला काय? पण लागतो. झाला ना? झाला म्हणजे काय, लगेच परतल्या होतं की त्या शिजायच नको, खाली दिसतो पेटत नाही एवढा. अंड्याच्या पोळ्यासारखंच वाटताय. दिसायला ना वास येतोय की नाही पण? अरे एक नंबर. तर इकडे मस्तपैकी गरमागरम क्रिस्पी. क्रिस्पी. आणि काय, थमा खाऊ पण लागला गे बा. थमा कशा आहे? हू करून खाताय. कशा आहे बाबू? पिठीचा कलर बघ वेगळा आहे. मगासपासून पिठीच चटते आधी. काय म्हणताय? पिठीच चाटून खाताय. पिठीचा कलर आता ह्याच्यात बघ, वेगळाच वाटतोय पोळ्या मोबाईल मध्ये, ह्याच्या आणि असं पिठी रिअल मध्ये वेगळा वाटतोय. पिठी बरोबर पण आपण खाऊ शकतोय भाकरी. हा, पोळा खातो. भाकरी आणि पोळा खा, मस्त आहे. पोळा असाच खाऊ शकतो. हा, पण भाकरी सोबत खाऊन बघा एक. वेगळीच म्हणजे नॉर्मल पोळ्यापेक्षा वेगळा लागतो. थमाचं काय झालं? हाय ग हानी होई ग. चला. काय केलं? गरम गलम आहे गलम. थंड जाऊ का? फुकून जाऊ. चला तुम्ही बंद करा, आम्ही जेवतो निवांत. डिस्टर्ब नका करू. चालेल चालेल, आम्ही जातो आता. तर मंडळी बघितलं आता मिस्टरांनी थमाने कसं खाऊन सांगितलं ती प्रतिक्रिया पिठाची. त्या उडदाचं पिठलं केलंय आणि पोळा केलाय. तर आपण एक घट्ट असं पीठ देखील करू शकतो सकाळी, म्हणजे भाकरीसोबत खायला गरमागरम. आणि गावच्या ठिकाणी तर खूप जण करतात भाकरीसोबत पिठलं असं. तर आता मी थोडक्यात पिठी केली, कारण भातावरती मिस्टरांना पिठी आवडते म्हणून केली. आणि त्याचबरोबर आता मी हा स्टार्टअपच केला आहे बिझनेस असं समजा. आणि तुमची ऑर्डर मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करा.
जेणेकरून कॉल करू नका, फक्त मेसेजेस करा, कारण कॉल तर लागणार नाही, गावच्या ठिकाणी लागत नाही. नंतर कसं असेल किंवा डिलिव्हरी कधी भेटेल काय ते सर्व काही मी मेसेजद्वारे तुम्हाला सांगेन, टाईम भेटेल तसा. आणि कोणती पण गोष्ट दुसरी म्हणजे करायची झाली तर माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या खूप म्हणजे उत्सुकतेने मला मदत करतात. आता मी फक्त सकाळी त्यांना बोलले की मला असं असं करायचं आहे, कालपासून म्हणजे बोलणं चालू आहे, असं असं मला करायचं आहे. तर बोलले ठीक आहे चालेल, मी करेन, मदत करेन. म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी नाही नाही बोलले, त्यामुळे तो एक मोठा सपोर्ट असतो आणि मिस्टरांचा तो नेहमीच असतो. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजचं आपलं कुळदाचं पीठ खास स्पेशल कसं वाटलं नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोईज लाईफचा 80वा ब्लॉग. आता भेटूया 81व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.